नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे एसटी संपाबद्दलची. कारण या एसटी संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. आज सह्याद्रीवर यासाठी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे अशी माहिती कळते. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित आहेत. त्याचबरोबर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या बैठकीला दाखल झालेत. उदय सामंत देखील सह्याद्रीवरच्या बैठकीला उपस्थित आहेत असं कळतंय. आणि या सगळ्यामध्ये उदय सामंत हे समन्वयकाची भूमिका बजावणार आहेत अशी देखील माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, परिवहन मंत्र्यांसोबतच्या या बैठकीतून आज काही तोडगा निघणार का आणि हा संप संपेल का, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होतील का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर कदाचित या बैठकीतून कळू शकतील. स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वाती, अनिल परब तिथे पोहोचले, त्याचबरोबर सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी देखील तिकडे आहेत. किती वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात झाली आहे? आपण जर बघितलं की साधारणतः 10 मिनिटं झाली या बैठकीला सुरुवात झाली, कारण सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर पोहोचले होते. परिवहन मंत्र्यांची ते प्रतीक्षा करत होते आणि ते येताच या बैठकीला सुरुवात झालेली आहे. जसं आपण म्हणतोय की उदय सामंत पण या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे, कारण मध्यस्थाची भूमिका ते मंगळवारपासूनच निभवत आहेत आणि कुठेतरी यावर तोडगा काढायचा प्रयत्न आहे. 15 दिवस सातत्यानं झाले, पण जिथे आपण म्हणतोय की अंतरिम वेतनवाढ दिली तर कर्मचाऱ्यांना ती मान्य झाली तर या संपावर मोठा तोडगा निघू शकेल आणि संप सुटू शकेल. पण ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांची भूमिका आहे आणि आक्रमक आंदोलकांची भूमिका आहे की जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार, हा संप असंच सुरू राहणार. आणि म्हणून हा जो मध्यस्थी केली जाते की खरं तर अगदी टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही आहे. आत्ता कुठेतरी मध्यस्थी काढणं, मधला मार्ग काढणं गरजेचं आहे. म्हणूनच या आजची बैठक निर्णायक ठरू शकते. इथे येण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतलेली आहे, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी. आणि मग आता परबांबरोबर म्हणजे परिवहन मंत्र्यांबरोबर ते आता बैठकीला बसलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी अपेक्षा आहे की आता यावर आज तोडगा निघू शकतोय. पण आता ही अंतरिम वेतनवाढ जी दिली जाणार आहे किंवा या संदर्भात जी बैठक आहे, ही अंतरिम वेतनवाढ किती दिली जाते, ही कामगारांना मान्य आहे का, आणि कामगारांना मान्य झाली तर मग जो मुख्य मुद्दा आहे विलिनीकरणाचा त्याकडे पुढे कसं सरकार बघतंय, या सगळ्यानंतरच हे आंदोलन संपुष्टात येऊ शकते. पण सध्या तरी आजची ही बैठक खूप महत्त्वाची आहे. या बैठकीनंतर कदाचित चित्र बदलू शकतं, कदाचित संपाबाबत उत्तर मिळू शकतं आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या घरी जायला मिळू शकतं. आपण बघतो की नुसता संप म्हणजे जर नुसता जो प्रश्न आहे तो वेतनाचा आहे, चांगलं आयुष्य जगण्याचा आहे, त्या कर्मचाऱ्यांना पण एक अधिकार आहे. कारण इतकी वर्षानुवर्ष काम करून पण 7 आणि 8 हजार रुपये इतक्या तुटपुंज्या पगारावर काम करतात. एक तर ती वेतन मिळत नाही, 2-2, 3-3 महिने उशिरा मिळतात. त्यामुळे प्रश्न फक्त जेवण खाण्याचा नाही, मुलांच्या शिक्षणपणाचा खर्च आहे, चांगलं आयुष्य जगण्याचा आहे. त्यामुळे ही मागणी कितीही रास्त असली तरी संप हा त्याच्यावरचा कधीही उत्तर नसतो. आणि म्हणूनच आता नेमकं या संपाबाबत काय तोडगा निघतोय, जी अंतरिम वेतनवाढ आहे ती या कर्मचाऱ्यांना मान्य होते का, किंवा जे शिष्टमंडळ गेलंय ते जी सरकारनं देऊ केलेली अंतरिम वेतनवाढ मान्य करते का, याकडे बघणं किंवा याकडे लक्ष देणं आजची महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी स्वाती, आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आता हे सगळे कर्मचारी ठाम आहेत. आपण राज्यभरातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया काही दिवसांपासून दाखवतो आहोत. आपण एकीकडे राज्य सरकारनं दिलेला पगारवाढीचा पर्याय, आणखीन कोणत्या पर्यायांचा यामध्ये विचार होऊ शकतो असं वाटतं का, की जेणेकरून एक म्हणजे सर्वसमावेशक असा तोडगा यातून निघू शकेल? खरं तर आपण बघितलं की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता वगैरे सरकारनं देऊ केलाय, पण मूळ मुद्दा इथे आहे विलिनीकरणाचा. या कर्मचाऱ्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत वेतन वेळेत मिळण्याची हमी आणि चांगला वेतन मिळण्याची हमी मिळणार नाही. पण समजा जर अंतरिम वेतनवाढ ही त्याच तोलामोलाची असेल आणि त्याच पद्धतीनं भत्ते आणि बाकी इतर गोष्टी मिळणार असतील या कर्मचाऱ्यांना, आणि जर ते मान्य झालं तर म्हणजे ही एक चांगला उपाय असू शकतो. आणि दुसरी म्हणजे काँग्रेसची जी कर्मचारी संघटना आहे त्यांनी असं सुचवलं होतं की एसटीचं पूर्ण म्हणजे एसटी महामंडळाचं पूर्णपणे विलिनीकरण न करता जसं केंद्रीय बजेटमध्ये रेल्वे बजेटचं विलिनीकरण करण्यात आलं तशा पद्धतीनं पण विलिनीकरण होऊ शकतं. आता हे जे निवेदन आहे किंवा ही जी मागणी आहे
ती त्यांनी त्रिसदस्यीय समितीकडे सोपवली आहे. त्रिसदस्यीय समिती या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी हायकोर्टाने नेमलेली आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे प्रत्येक संघटना जी आहे ती आपापलं म्हणणं मांडणार आहे. त्याच्यापैकी हा एक पुढे आलेला मुद्दा आहे. आता याकडे कसं बघितलं जाईल याबाबत आत्ता भाष्य करणं योग्य होणार नाही, पण हे वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. आणि वेतनवाढ जर अंतरिम वेतनवाढ ज्याच्यावर चर्चा सुरू आहे यावर जर एकमत झालं आंदोलकांच्या शिष्टमंडळाचं, तर मग कर्मचारी याकडे कसं बघतात हे पण बघणं महत्त्वाचं ठरेल. कारण जसं म्हटलं जाते की हे कर्मचाऱ्यांचं उत्स्फूर्त आंदोलन आहे, या आंदोलनाला कुणी नेता नाही आहे. हे फक्त मुंबईत नाही तर ठिकठिकाणी लोक बसलेले आहेत आणि अगदी इतके दिवस झाले. मुंबईसारख्या शहरात तर आंदोलन करणं इतकं कठीण आहे, कारण हिवाळा जरी असला तरी मुंबईत हिवाळा कधीच जाणवत नाही. आणि अशा या ह्युमिड परिस्थितीमध्ये एकदम आर्द्रता इतकी भयानक वाढलेली आहे, ऊन आहे, अशा परिस्थितीत आंदोलक 15 दिवस बसले तिथे. त्यामुळे यावर जर तोडगा निघाला तर त्यातून पण त्यांची सुटका होईल असं म्हणायला हरकत नाही. अगदी खरं आहे स्वाती, आणि म्हणूनच या सगळ्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. म्हणून प्रत्येक क्षणाचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत. धन्यवाद. स्वाती आपल्याला सांगत होती की कशा रीतीनं